नमस्कार. जय हिंद मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडमधून बोलतो. हा व्हिडिओ जो आहे हा वैयक्तिक कोणावर हल्ला करण्यासाठी नाही आहे. हा एक इश्यू रेस करण्यासाठी आहे आणि हा इश्यू जो आहे हा फार महत्त्वाचा आहे. हा विचारसरणीचा इश्यू आहे. हा काही गैरसमज लोकांचा जो आहे समाजामध्ये, माझा देखील एकेकाळी गैरसमज होता हा झालेला आणि नंतर तो क्लिअर झाला, म्हणजे पूर्णपणे क्लिअर झाला जेव्हा मी या विषयाच्या खोलात गेलो आणि मला कळलं की अरे खरी परिस्थिती अशी आहे. तर सरदार पटेलांनी गांधीजींच्या खुनानंतर आर एस एसवर बंदी आणली होती आणि त्यावेळेला सरदार पटेल यांनी जाहीर केलं होतं की आर एस एस आणि ह्या ज्या हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत यांनी केलेल्या विषारी प्रचाराचा एक परिणाम म्हणून महात्मा गांधीजींची हत्या ही गोडसेने केली आहे आणि गोडसेला मग कोर्टामार्फत फाशी झाली आणि स्वतंत्र भारतातला तो पहिला असा धार्मिक कट्टरवादी अतिरेकी म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आता ही जी विचारसरणी आहे गोडसेची, गोडसे हा सावरकरांचा चेला होता आणि सावरकर आणि त्याच्या गोडसेच्या संबंधांबद्दल अनेक गोष्टी आहेत. आपला तो विषय नाही, परंतु ही सावली होती. गोडसे हा पूर्णपणे त्यांची सावली होता सावरकरांची आणि त्यांच्या सगळ्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे हा 7वा 8वा 10वा अटेम्प्ट महात्मा गांधींना मारण्याचा हा त्यांचा होता. त्याच्या आधी देखील म्हणजे 1930 पासून त्यांनी प्रयत्न सुरू केलेला होता, कारण 1920 पासून महात्मा गांधी हे मेन लीडर झाले होते स्वातंत्र्य चळवळीचे आणि महात्मा गांधी हे ब्राह्मण नव्हते. हा मेन प्रॉब्लेम होता. त्याच्या आधीचे जे लीडर्स होते हे बऱ्यापैकी उच्चभ्रू सवर्ण असे होते. टिळक अनेक वर्ष टिळक होते, पण हा महात्मा गांधी हा वैश्य माणूस होता आणि नॉन ब्राह्मण माणूस आणि तो देखील सगळ्या 17-18 पगड जातींना, महिलांना, कामगारांना जोडतो आहे आणि कशा प्रकारचा देश निर्माण होईल हे एक चित्र दिसत होतं यांना. त्यामुळे त्या द्वेषातून महात्मा गांधींना बाजूला काढायचं आणि आपल्याला तर आपलं जे ब्राह्मणांची सत्ता गेलेली आहे ब्रिटिशांमुळे, ती सत्ता पुन्हा एस्टॅब्लिश करायची आहे, ह्या हेतूने हा खून झालेला आहे, असं चंद्रकांत वानखेडेंच्या पुस्तकामध्ये त्यांनी गांधी का मरत नाही याच्यामध्ये अत्यंत व्यवस्थित दिलेलं आहे, पुराव्यांसकट दिलेलं आहे. तर ही जी विचारसरणी त्यावेळेला जी गांधी हत्येला कारणीभूत होती आणि जिच्यामुळे आर एस एस सारख्या संघटनांवर बंदी घातली गेली होती आणि ही सरदार पटेलांनी घातली होती, तीच विचारसरणी ही समाजामधनं गेलेली नाही आहे. गांधी हत्येच्या वेळेला साखर वाटणारे, गांधी हत्येच्या वेळेला आनंदोत्सव साजरा करणारे लोक नथुरामाचे वैचारिक वंशज आज देखील आहेत आणि हे कोण आहेत तर बहुतांश सवर्ण आणि ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला दिसतं की हे लोक आहेत. हे आर एस एसशी संबंधित, ही जी हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत यांच्याशी संबंधित, भाजपशी संबंधित असे हे लोक आहेत, सवर्ण लोक आहेत. ही विचारसरणी हिची पेरणी करणारा एक पात्र जे आहे, एक मी नथुराम गोडसे नावाचं एक खोटं नाटक चालवलं जातं. त्याच्यात खोटं सगळं सांगितलेलं आहे. महात्मा गांधींविषयी गैरसमज पसरवलेले आहेत आणि नथुराम ह्या भित्रट एका नालायक माणसाला, अँटी सोशल, जातीयवादी, मनुवादी माणसाला त्याच्यामध्ये हिरो बनवलं गेलेलं आहे. ही टिपिकल ब्राह्मणी साहित्यातली एक प्रथा आहे की जे बहुजन नायक असतात त्यांना विलन करायचं, राक्षस करायचं, असुर करायचं आणि जे मनुवादी विचारसरणीचे मग ते किती कमजोर असोत, नालायक असोत, कारण मनुस्मृतीच सांगते, मी तुम्हाला माझ्या पुढच्या याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कितीही नालायक ब्राह्मण असला तरी तो चांगला मानाचा असतो, त्याच्याचकडून शिकलं पाहिजे आणि तो गुरुस्थानी असतो, हे मनुस्मृती सांगते. हे इतर अनेक जे ब्राह्मणवादी जे ज्यांना संत म्हटलं जातं त्यांनी देखील हे फॉलो केलेलं आहे. तर ही विचारसरणीची पेरणी करणारा, त्या पेरणीला मानणारा एक गट आहे, अजूनही आहे तो समाजामध्ये. आणि या गटाचे हे काही जे बोलके लोक आहेत हे वेळोवेळी बोलत राहतात. त्यातल्याच एकाने आता आरक्षणाच्या विरोधात स्टेटमेंट केलेलं आहे जाहीर. आता मला ह्या व्यक्तीविषयी काहीच बोलायचं नाही आहे किंवा त्याने का बोललं त्याच्याविषयी बोलायचं नाही आहे, पण त्यांनी जे 2 मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या मुद्द्यांविषयी मला बोलायचं आहे. या मुद्दे उपस्थित करण्याचं कारण हे आहे की त्या व्यक्तीची, या मनुवादी नथुराम वैचारिक वंशीय माणसाची मुलगी एक कुठल्या तरी क्षेत्रामध्ये सक्सेसफुल झाली आणि त्याच वेळेला या व्यक्तीने हा आनंदाच्या क्षणी सांगितलं आहे की आरक्षण नसतानाही तिने हे केलं. म्हणजे त्यांनी एक टीज करायचा प्रयत्न केला आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत,
आरक्षण नसूनही आम्ही हे करू शकतो. आणि आरक्षण करणारे काय, ते कनिष्ठ असतात. हे मनुस्मृती सांगते. हे इतर जे सगळे ब्राह्मणवादी जे संत सुंत स्वामी समर्थ हे ते सगळे हेच सांगतात. तर याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे, आता 2 मुद्दे मी तुम्हाला सांगितले. एक म्हणजे मुलगी यशस्वी झाली, शिकली, आता ती इंडिपेंडंट झाली, ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की आरक्षणमधून असे काही यंत्रणा आहे की ज्यातनं हे कनिष्ठ लोक येतात आणि आम्ही त्यातले नाहीत. आम्ही आरक्षण नसतानाही हे करून दाखवलं. आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत. आता 2 मनुस्मृतीच्या 2 मुंडक्या आहेत. लक्षात घ्या मित्रांनो. या 2 मुंडक्यांमधलं पोंक्षे साहेबांनी एक मुंडकं कापलंय. मनुस्मृतीच्या 2 मानापैकी एक कापली आहे. लक्षात घ्या. आणि हा फार सिरियस मुद्दा आहे. मनुस्मृती ही कोणासाठी आहे, तर ही ब्राह्मण पुरुषांसाठी आहे. ब्राह्मण पुरुष हे श्रेष्ठ असतात आणि त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीही नाही. ते देव आहेत, ते भूदेव आहेत, ते देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशी ही मनुस्मृती सांगते. आणि ब्राह्मण महिलांसकट इतर ज्या महिला आहेत या शूद्र आहेत. शूद्रांपेक्षाही खरं तर त्यांचं स्थान, आपण प्रॅक्टिकली जर ती मनुस्मृती बघितलं तर ते वाईट आहे. आणि ब्राह्मण सोडून इतर जे पुरुष आहेत या पृथ्वीतलावरचे, ते सगळे इन्फेरियर आहेत, कनिष्ठ आहेत, ते श्रेष्ठ नाहीत. फक्त ब्राह्मण पुरुषच श्रेष्ठ आहेत. आता महिला या कनिष्ठ आहेत, या शूद्र आहेत आणि त्यांना शिकण्याचे याचे त्याचे अधिकार नाहीत, त्या इंडिपेंडंट राहू शकत नाहीत. हे डिटेल मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये, याच व्हिडिओच्या पुढच्या भागात सांगणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका. पोंक्षे साहेबांनी आणि पोंक्षांसारखे विचारसरणी असलेले नथू वंशीय, वैचारिक नथू वंशीय या अशा लोकांनी हा जो पहिला जो पार्ट आहे, यांच्या मुली आता शिकू लागलेल्या आहेत आणि यांच्या मुली आता इंडिपेंडंट होत आहेत. यांच्या मुली आता समुद्र देखील च्या पलीकडे जात आहेत, समुद्र क्रॉस करतायत. या तिथे देखील आपला ठसा उमटवत आहेत. NRIsमध्ये मॅक्सिमम लोकसंख्या ही ब्राह्मण लोकांची आहे, सवर्ण लोकांची आहे. त्यामुळे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. हा मनुस्मृतीचा पहिला पराजय आहे. मनुस्मृतीच्या छाताडावर ब्राह्मण पुरुषांनी, ब्राह्मण महिलांनी मारलेली पहिली लात आहे. परंतु हे जे 2 मुंडके आहेत, त्यातलं जे दुसरं मुंडकं आहे की ब्राह्मण पुरुषच श्रेष्ठ आहेत, ब्राह्मण म्हणवणारे लोक श्रेष्ठ आहेत आणि गैरब्राह्मण जो काय समाज या पृथ्वीतलावर आहे तो श्रेष्ठ नाही. ते शूद्र आहेत, ते अस्पृश्य आहेत, ते क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत. आणि आता लेटेस्ट जे आहे की ज्या लेटेस्ट याच्याप्रमाणे कोणीही क्षत्रिय वैश्य नाहीत. तुम्ही एकतर ब्राह्मण आहात किंवा शूद्र आहात. तर यानुसार दुसरं जे मुंडकं मनुस्मृतीचं आहे, हे मुंडकं मात्र पोंक्षसारखे लोक अजूनही कापू शकलेले नाहीत. ते अजूनही त्या मनुस्मृतीपुढे झुकतात आणि त्या मनुस्मृतीला मानतात या दुसऱ्या त्याच्या ॲस्पेक्टसाठी, दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिकसाठी. मात्र पहिली कॅरेक्टरिस्टिक जी आहे की महिलांना हा अधिकार नाही, महिला इन्फेरियर, महिला अशा, महिला त्या, काय काय घाण लिहिलं आहे या ब्राह्मण ग्रंथामध्ये तुम्हाला मी सांगतो. तर हे माझं असं आव्हान आहे, पोंक्षसारख्या नथुराम, सावरकर, मनुवादी, ब्राह्मणवादी अशा सगळ्या युवकांना, मग तुम्ही ब्राह्मण धर्मातले असा किंवा तुम्ही ब्राह्मण पंथातले महिला असा किंवा तुम्ही गैरब्राह्मण अशी मनुस्मृतीला मानणारे लोक असा, तुम्हाला सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या महिला बायका तर आता शिकायला लागल्या, त्यामुळे तुम्ही एक ॲस्पेक्ट तर मोडलेला आहे. आता दुसऱ्याकडे वाटचाल करा, प्रोग्रेसिव्ह व्हा. आणि ही जी दुसरी जी बाजू आहे मनुस्मृतीची, ब्राह्मण पुरुष फक्त श्रेष्ठ आहेत आणि इतर पुरुष आणि इतर लोक कनिष्ठ आहेत, याला देखील तुम्ही आता आव्हान द्या आणि हे देखील मुंडकं तोडा आणि ह्या छाताडावर देखील मनुस्मृतीच्या लाद घाला. बहुतांश ब्राह्मण समाजातले लोक असे नाहीत. ब्राह्मण समाज हा प्रोग्रेसिव्ह आहे. ब्राह्मण समाजाने देशाला दिशा दिलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री हे ब्राह्मण होते, काश्मीरी पंडित होते आणि त्यांच्यासारखा एवढा रॅशनल प्राईम मिनिस्टर देशाला मिळाल्यामुळे आपला देश आज किती पुढे आहे याची कल्पना आपल्याला केली पाहिजे. आज आपल्या देशामध्ये अनेक सायंटिस्ट, अनेक सोशल रिव्हॉल्युशनरी लोक, अनेक प्रतिष्ठित डॉक्टर, सामाजिक क्रांती करणारे लोक, देशासाठी प्राण देणारे लोक ब्राह्मण समाजातून देखील आलेले आहेत. त्यामुळे याच्यात ब्राह्मण समाजाला टार्गेट करायचा अजिबात उद्देश नाही. माझे अनेक, म्हणजे नरेंद्र दाभोळकरांपासून ते अगदी आजपर्यंत आता जे आहेत जगतायत, याच्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, मी त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून बघतो, असे ब्राह्मण समाजातले आहेत, माझे जिवलग मित्र आहेत. त्यामुळे हा ब्राह्मण समाजासाठी टार्गेट केलेला नाही. अनेकांचा, भक्तांचा गैरसमज होतो की हा अँटी ब्राह्मण बोलतो.
अँटी ब्राह्मण बोलणं हे पुरोगामित्वाचं लक्षण नाही. ब्राह्मणवादावर बोलणं, मनुवादावर बोलणं हे ब्राह्मणांनी देखील केलं पाहिजे. पण तुमचं काय होतं आहे पोंक्ष साहेब आणि तुमच्यासारखे जे विचार करतात, माझे अनेक मित्र आहेत ब्राह्मणवादी ब्राह्मण आहेत आणि त्यांना आजही वाटतं की आरक्षण बिरक्षण असं सामाजिक याच्यावर नको पाहिजे, हे फक्त आर्थिक याच्यावर पाहिजे. त्यांना वाटतं की ही गरिबी हटाव योजना आहे, ही गरिबी हटाव योजना नाही. आणि त्यांना हे देखील वाटतं की हे फक्त भारतातच चालतं, हे भारतात फक्त चालत नाही. हे इथे UK देखील लोकांना आरक्षण मिळतं. अमेरिकेमध्ये आत्ता तिथल्या सुप्रीम कोर्टाने युनिव्हर्सिटीजमधल्या ॲडमिशनच्या संदर्भात एक निर्णय दिलेला आहे. अनेक वेस्टर्न कंट्रीजमध्ये जे ॲडव्हान्टेज लोक आहेत यांना इन्क्लूड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज, स्कॉलरशिप, सुविधा, एक्स्ट्रा प्रिपरेशन, एक्स्ट्रा कोर्सेस दिले जातात. इथे तर रिफ्युजीज जे येतात बाहेरून त्यांनासुद्धा या सगळ्या फॅसिलिटीज दिल्या जातात. आणि असं करून गरीब शाळा असतील काही ग्रामीण भागातल्या, त्यांच्या मुलांना ॲडमिशनसाठी युनिव्हर्सिटीज ऑक्सफर्ड, केम्ब्रिजसारखे हे एनकरेज करतात, या मुलांना जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करतात. हे एक प्रकारे आरक्षणच असतं, लक्षात घ्या ही गोष्ट. त्यामुळे ज्यांनी ही बाजू बघितलेली नसते, अनुभवलेली नसते, ते इमॅच्युअरली त्याच्या विरोधामध्ये बोलतात आणि म्हणतात की हे काय आरक्षण, किती वेळ चालणार, कसं चालणार. परंतु बाबांनो, तुम्हाला गेल्या 2000 वर्षापेक्षा जास्त या मनुस्मृती आणि इतर ग्रंथांनी आरक्षण दिलं. मुघल आले, तुम्हाला फरक पडला नाही. ब्रिटिश आले, त्या काळात सुद्धा तुम्हाला सामाजिक दर्जा तुमचा जो होता तो समाजामध्ये तोच होता. तुम्हाला त्याच मनुस्मृतीच्याच नियमाने प्रतिष्ठा मिळत होती, तुम्हाला मानपान मिळत होता. तुम्हाला घर कुठे घ्यायचं असेल भाड्याने तर तिथं विचारलं थोडी जात होतं की तू ब्राह्मण आहे मग तुला नाही मिळणार. ह्या अडचणींमधून तुम्ही गेलेले नाहीत. इतरांना प्रॉब्लेम्स येतात, आदिवासी, दलित, शूद्र, महिला ह्या लोकांना प्रॉब्लेम्स येतात या गोष्टीचे. त्यामुळे ही बाजू आपल्याला माहीत नसते. म्हणून आपण हे अज्ञान आहे पोंक्षसारख्या लोकांचं. आणि असे अनेक ब्राह्मण लोक आहेत, ब्राह्मण शिकलेले पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत आणि उच्चपदस्थ आहेत, पण त्यांचं अज्ञान आहे. त्यांना कळत नाही की आपल्याला जे प्रिव्हिलेज मिळालं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक या सगळ्या गोष्टींमध्ये, कला क्षेत्रामध्ये, या सगळ्या मीडिया, आजकालचा जर विचार केला तर मीडिया, कोर्ट्स, इथे सगळ्या ठिकाणी जो प्रिव्हिलेज आहे या समाजाला, जी बॅकग्राऊंड तयार होतं. माझा एक जिजाजी होता, तो एक्सपायर झाला, तो ब्राह्मण होता. तो मला म्हणायचा, संग्राम, माझा आडनाव फडके आहे, त्यामुळे पुण्यात मी एक जॉब सोडतो आणि मला लगेच दुसऱ्या दिवशी तिथे जॉब मिळतात प्रायव्हेट कंपन्यांमध्ये. हा जो प्रिव्हिलेज असतो हा सगळ्या ठिकाणी असतो असं मी म्हणत नाही, पण तो मला सांगायचा माझा जिजाजी. येस, एव्हरीबडी इज एन्टायटल्ड, पण आपण बाकीच्यांचा देखील विचार केला पाहिजे की त्यांना आरक्षण का गरजेचं आहे. का एका पुण्याच्या एवढ्या पॉप्युलेशनमध्ये किंवा इतर जिल्ह्याचे ठिकाणं असतात तिथे त्या शूद्र अस्पृश्य समाजाची मोठी संख्या असून देखील त्यांचे आमदार, खासदार, नगरसेवक यांना तिकीटंसुद्धा दिले जात नाहीत. जर आरक्षणचं सीट असेल तरच त्यांना तिकीट दिलं जातं, नाहीतर त्यांचा कोणी विचारसुद्धा करत नाही. साधं उदाहरण सांगतो आणि मग पुढचा व्हिडिओ जोडतो. आमच्या 40गावच्या मतदारसंघामध्ये SC आरक्षण असायचं आणि SC आरक्षण असेपर्यंतच फक्त त्या SC कॅटेगरीतल्या लोकांना तिकीटं दिले गेले. ज्या दिवशी ते ओपन झालं तेव्हा माजी आमदारांना कोणालाच तिकीटसुद्धा मिळालं नाही. सगळे मग तिथला जो प्रतिष्ठित समाज आहे, मेजॉरिटी समाज आहे, त्याच समाजातल्या लोकांनी ते सगळं टेक ओव्हर केलं आणि ते माजी आमदार यांना कोणी गणत पण नाही, त्यांना प्रतिष्ठा देखील नाही. अशा प्रतीची ही जी विचारसरणी आहे ती आज देखील आहे. आज देखील एक मिश्रा आदिवासीच्या तोंडावर पेशाब करतो आणि त्या मिश्राचा सगळा समाज त्याच्या पाठीशी उभा राहतो, परंतु त्या आदिवासीचा समाज प्रोटेस्ट करायला सुद्धा रस्त्यावर येत नाही. ही परिस्थिती आहे, ही समजून घ्या. ही जेवढ्या लवकर ब्राह्मण किंवा इतर स्वतःला सवर्ण मानणारे जे आमचे मित्रमंडळी आहेत, जो समाज आहे आपला भारतातला, हे समजून घेतील तेवढ्या लवकर भारतामध्ये आपल्याला ही वर्ण आणि जातीची लढाई ही संपवता येईल. वर्ण अंत आणि जाती अंत करता येईल आणि आपण भारत खऱ्या अर्थाने एक समतावादी देश होऊ. आणि मग तेव्हा अशी वेळ येईल की तुम्हाला आरक्षण आम्हाला देऊच नका, आम्हाला गरज काय, असे हे लोक स्वतः म्हणतील. हा यांचा देश आहे, हे मूलनिवासी आहेत इथले, एक कष्टकरी समाज आहे. यांना जेव्हा चान्स मिळते, यांना जेव्हा एका महाराच्या मुलाला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो अमेरिकेत PhD करतो, इंग्लंडमध्ये PhD करतो आणि अख्खं देशाचं संविधान लिहून काढतो. असं संविधान की त्याला आज देखील जगामध्ये तोड नाही. त्यामुळे हे इन्फेरियर लोक नाहीत. मी मेडिकलचं ट्रेनिंग केलेलं आहे, मी बघितलेलं आहे कशा प्रकारचे लोक ट्रेनिंगमध्ये ओपनमधून येतात आणि रिझर्वेशनमधून येतात आणि त्यांच्यामध्ये डॉक्टर म्हणून ज्या क्वालिटीज असतात त्याच्यामध्ये
काही फरक नसतो. उलट हे जे काही आलेले असतात आयते कोचिंग लावून, वशिले लावून, प्रॅक्टिकलमध्ये मार्क्स वाढवून, अशा प्रकारचे जे आलेले असतात, यांना जाणीव नसते, तेवढी माणुसकी नसते. मी पाहिलं आहे पुण्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉब बघायला जाता, कन्सल्टंट म्हणून पोस्ट मिळवायला जाता, तेव्हा हे जे प्रतिष्ठित हॉस्पिटल जे असतात, इथे कसे आडनावं बघून सगळं कारभार चालतो हे आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे प्लीज अंडरस्टँड, आणि अनलेस यू अंडरस्टँड अदर साईड यू विल नॉट बी एबल टू मेक सेन्स. आरक्षण तुम्हाला सेन्सिबल वाटणारच नाही. मग तुम्ही म्हणाल की आरक्षणमुळे आम्ही फॉरेनला चालले जातो. म्हणजे ही जे तुम्ही सांगताय की भाकरी नसल्यामुळे आम्ही ब्रेड खातो किंवा केक खातो, असं तुम्ही सांगताय आम्हाला. तुम्हाला फॉरेनला एक्झिट अपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्हाला ती सपोर्ट सिस्टीम आहे. बाकीच्यांना काय आहे? पोंक्षे साहेब, तुम्ही जेव्हा आजारी पडता तेव्हा तुम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री फोन करून सांगतात की घाबरू नको, मी पाठीशी आहे. मग तुम्हाला मुलीच्या शिक्षणासाठी कर्ज मिळवायला काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम येत नाही. जेव्हा अशी सगळी ही व्यवस्था आपल्या सपोर्टमध्ये उभी असते, आपण जेव्हा अभिजन असतो आणि एस्टॅब्लिश्ड असतो, तेव्हा आपल्याला सगळं सोपं असतं. आणि मग त्यावेळेला आपले जे चष्म्याचे भिंग आहेत ते जरा व्यवस्थित ॲडजस्ट केले तर आपल्याला दिसेल की अरे ते जे बहुजन आहेत, ज्यांना अडचणी आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत. जर आपण आपले भिंग फक्त आपल्याच स्वतःच्या याच्यासाठी ठेवले, आत्मस्तुती, आम्हीच ग्रेट, आमचीच विचारसरणी चांगली, तर मग आपल्याला त्या किती भिंग लावले तरी ते दूरचं दिसणार नाही. आदिवासींच्या समस्या कळणार नाहीत, दलितांच्या कळणार नाहीत, शूद्रांच्या कळणार नाहीत, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या कळणार नाहीत. तर आय होप दिस ऑल मेक सेन्स. आता मी पूर्वी जे मनुस्मृतीबद्दल जो व्हिडिओ केलेला आहे तो इथून पुढे जोडणार आहे. तो देखील तुम्ही पूर्ण बघा आणि मग ठरवा की हे पारंपरिक हजारो वर्षाचं आरक्षण मिळालेली मंडळी या 70-75 वर्षाच्या संविधानिक आरक्षणाला विरोध करतात. हे रास्त आहे का की अरास्त आहे, हे तुम्ही ठरवा. टेक केअर, बाय बाय. आणि या वेदांच्या आणि श्रुतीच्या कर्त्याने, ज्या लेखकाने या कर्माबद्दल आणि वर्णांबद्दल असं लिहून ठेवलं आहे की विधात्याने सुरुवातीलाच हे वर्ण तयार केले आणि या वर्णातल्या लोकांचे कर्म फिक्स केले आणि ते कायम जन्मानुजन्म ते तसेच कर्म करत राहणार. 4 वर्णातले लोक, त्यातून सुटका नाही. म्हणजे वर्ण हे जन्मजातच लोकांना मिळणार, त्यातून सुटका होणार नाही, असं ह्यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे मनुस्मृतीमध्ये देखील. आता थोडक्यात आपण या वर्णांच्या एक क्लासिफिकेशन जे आहे, त्याचे रोल्स जे आहेत ते बघूयात. तर ब्राह्मणांना हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. इतर 3 वर्णांनी ब्राह्मणांचं रक्षण करणे, ब्राह्मणांची सेवा करणे असं अभिप्रेत आहे. अभिप्रेत आहे नाही, हा स्ट्रिक्ट रूल आहे. तसं नाही केलं तर ते पाप, तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. ब्राह्मणांनी शिकवायचं, ब्राह्मणांनी यज्ञ करून घ्यायचे लोकांकडनं, ब्राह्मणांनी दान घ्यायचं, कर्म करायचं. क्षत्रियांनी काय करायचं तर शिकायचं, कारण ब्राह्मण जर शिकवतील तर कोणीतरी शिकायला पाहिजे. त्यांनी दान द्यायचं, धर्मासाठी ब्राह्मणांसाठी दान द्यायचं. क्षत्रियांनी रक्षण करायचं सगळ्यांचं, त्यात प्रायोरिटी ब्राह्मणांना आणि त्यांच्या धर्माला, त्यांचा जो मार्ग आहे याच्या रक्षणासाठी क्षत्रियांनी प्रसंगी जीव द्यायचा, तोच त्यांचा धर्म. यज्ञ करून घ्यायचे ब्राह्मणांकडून आणि त्याच्या बदल्यात त्यांना दान द्यायचं. वैश्यांनी शेती, व्यवसाय, गुरं राखणे हे कामं करायचे आणि विद्या अध्ययन करायचं वैश्यांनी ब्राह्मणांकडून, त्या बदल्यात त्यांना दान करायचं आणि भरपूर दान धर्म त्यांनी करायचा वैश्यांनी, हे वैश्यांचं काम आहे. शूद्रांनी कुठल्याही प्रकारचं संपत्ती बाळगायची नाही, त्यांनी फक्त या 3 वर्णांची सेवा करायची, यात प्रायोरिटी ब्राह्मणाला आहे. विद्या घ्यायची नाही, धनसंचय करायचा नाही, त्यांना कुठले धार्मिक अधिकार नाहीत, त्यांना शस्त्र देखील शिकण्याचा, बाळगण्याचा अधिकार नाही. तर अशी ही लोकांना जन्मानेच 4 विषम दर्जामध्ये विभागणारी व्यवस्था जगात कुठेच नाही, जगाच्या इतिहासात कुठेच झाली नाही. अजून काही या मनुस्मृतीचे, ब्राह्मणी मार्गाचे नियम बघा. एखाद्याचा जन्म झाल्यानंतर नाव काय ठेवायचं तर शूद्र व्यक्तीचं नाव हे घृणास्पद असलं पाहिजे, ब्राह्मण व्यक्तीचं मंगलवाचक असलं पाहिजे, क्षत्रियांचं बलवाचक आणि वैश्यांचं धनवाचक. आणि तुम्ही हाऊ आर यू असं जेव्हा आपण विचारतो तर तुम्ही ब्राह्मणाला तुम्ही कुशल आहात ना, आणि शूद्राला विचारायचं की तुला रोग बिग तर नाही ना कुठला, ही आचारसंहिता मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे. प्रेतयात्रा कोणाची कुठल्या दिशेने गावाबाहेर निघाली पाहिजे याचे नियम आहेत. गुन्हेगाराला कोर्टात जेव्हा विचारलं जाईल तेव्हा ब्राह्मणाला म्हटलं जाईल बोला तुम्हाला काय सांगायचं आहे, आणि शूद्राला म्हटलं जाईल
तुझ्या सगळ्या पापांची शपथ घेऊन सांग की तू खरं बोलशील. म्हणजे कोर्टात सुद्धा त्यांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाईल. मित्रांनो बघा, आज देखील कोर्टात वेगवेगळ्या जातीच्या पंथाच्या लोकांना वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते. कोणाला बेल मिळणे, जेलमध्ये किती लोक बिना बेल मिळायचे सडतायत, यामध्ये जातीची आपल्याला विषमता आढळून येते. ती पूर्वीपासून आज देखील आहे. कर्ज देण्याच्या बाबतीत ब्राह्मणांना कर्ज दिलं तर त्याने महिन्याला 2 पन व्याज द्यायचं, क्षत्रियाने 3 पन व्याज द्यायचं, वैश्याने 4 पन व्याज द्यायचं. मात्र शूद्राने प्रति महिना प्रति सेकडा 5 पन व्याज द्यायचं. पण हा त्यावेळेचं नाणं जेव्हा मनुस्मृती लिहिली गेली. अपमानकारक जर कोणी बोलला, जर क्षत्रिय ब्राह्मणाला अपमानकारक बोलला तर त्याला 100 पन दंड, वैश्याने अपमानकारक बोललं तर त्याला 200 पन दंड, आणि शूद्र मात्र जर ब्राह्मणाला अपमानकारक बोलला तर त्याला सरळ मारून टाकायचं. हा मनुस्मृतीचा दंड आहे. आणि पापी वगैरे असं जर बोलला शूद्र ब्राह्मणाला तर त्याची जीभ कापून टाकायची. ब्राह्मणाला त्याच्या वर्णावरून जातीवरून बोलला तर तापलेली लोखंडाची सळी त्याच्या घशामध्ये घालायची शूद्राच्या, जर त्याने ब्राह्मणाला जातीवरून किंवा वर्णावरून काही अपशब्द वापरला तर. आणि जर ब्राह्मणाने क्षत्रियाचा अपमान केला तर त्याला फक्त 50 पन दंड, वैश्याचा अपमान ब्राह्मणाने केला तर 25 पन दंड, आणि शूद्राचा अपमान जर ब्राह्मणाने केला तर त्याला फक्त 12 पन दंड. म्हणजे शूद्राने ब्राह्मणाचा अपमान केला तर त्याचा जीव घ्यायचा, ब्राह्मणाने शूद्राचा अपमान केला तर त्याला 12 पनचा दंड. आणि तेही कोण ठरवणार तर ब्राह्मण न्यायाधीश ठरवणार. म्हणजे न्याय झालाच समजा. लग्नाच्या बाबतीत देखील त्यांनी नियम करून दिले आहेत की शूद्राने शूद्राच्याच मुलीशी लग्न करायचं. मात्र वैश्य किंवा शूद्र या दोन्ही मुलीशी लग्न करू शकतो. क्षत्रिय क्षत्रिय, वैश्य, शूद्र या तिन्ही मुलीशी लग्न करू शकतो. आणि ब्राह्मण 4 वर्णाच्या मुलीशी लग्न करू शकतो. रिव्हर्स अलाउड नाही. म्हणजे शूद्राने वरच्या कुठल्या वर्णात लग्न करायचं नाही, क्षत्रियाने ब्राह्मणाची मुलगी करायची नाही, वैश्याने क्षत्रिय ब्राह्मणाची मुलगी करायची नाही. हे पाप आहे, त्याला दंड आहे. मित्रांनो, आता शूद्रांबद्दल स्पेसिफिक काही गोष्टी बघूयात. मनुस्मृतीने डिस्क्राईब केलेल्या. शूद्रांना दान द्यायचं नाही, शूद्रांना धार्मिक व्यवस्थेत सहभागी करून घ्यायचं नाही, नाहीतर ते नरकात जातील. आणि दान देणारे आणि धार्मिक व्यवस्थेत सहभागी करून घेणारे देखील नरकात जातील. शूद्रांनी कधीही ब्राह्मणाला स्पर्श करायचा नाही, जिवंतपणीच नाही तर त्याच्या प्रेताला देखील हात लावायचा नाही. मात्र ब्राह्मणांची जी दैवत आहे गाय, ती मेली की तिचं ओढायचं काम जे आहे ते शूद्र आणि अस्पृश्यांचं. मात्र ब्राह्मणाला हात लावायचा नाही. त्यांच्या देवीला हात लावला तर चालतो. बुद्धी नसलेला ब्राह्मण असला तरी तो राजाला धर्मोपदेश देईल आणि राजामार्फत सगळ्या राज्याला धर्मोपदेश देईल, अशी मनुस्मृती म्हणते. हेच रामदास स्वामींचं देखील असं वाक्य आलेलं आहे मित्रांनो, की बुद्धी नसलेला ब्राह्मण सुद्धा पूजनीय आहे क्षुद्रापेक्षा. राजाने क्षुद्राला न्यायदानासाठी नेमल्यास त्याचा अनर्थ होईल, आणि शूद्रांना जास्तीचे अधिकार दिल्यास त्याचा अनर्थ होईल. राज्य रसातळाला जाईल, विध्वंस होईल. आज देखील हे आपल्याला दिसून येतं. न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये SC ST OBCचे लोक अगदी नाहीतच. सुप्रीम कोर्टामध्ये SC ST OBC नावाला सुद्धा नाहीत. नीट विचार करा मित्रांनो, मी जातीवाचक नाही बोलत आहे, मी सत्य परिस्थिती सांगतो आहे. शूद्रांनी ब्राह्मणाला शिकवायचं नाही. तसं शिकवलं शूद्राने ब्राह्मणाला तर तोंडात आणि कानात तापलेलं तेल ओतायचं. आणि अंत्यज म्हणजे शूद्रापेक्षा जे खाली आहेत त्यांनी ज्या अंगाने ब्राह्मणाला ते मारतील, त्याने हाताने मारलं, पायाने मारलं तर ते अंग कापून टाकायचं. शूद्राने सवर्णांसोबत एका आसनावर बसायचं नाही. शिक्षा काय तर त्यांना राज्यातून हाकलून दिलं जाईल आणि त्याचे गुप्तांग कापून टाकले जातील जर ते एका आसनावर सवर्णांसोबत बसले तर. कसली शिक्षा आहे बघा. काय हा धर्म, कसा हा मार्ग आहे. आणि ह्या मनुस्मृतीचं राज्य यावं यासाठी आपल्या देशामध्ये एक पक्ष आणि एक संघटना काम करते आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक टोपीवाला मिशीवाला माणूस आहे, न्यूक्लिअर सायंटिस्ट. तो म्हणतो की मनुस्मृती, मनु वॉज द ग्रेटर सायंटिस्ट, ग्रेटर सेंट दॅन तुकाराम. आणि तुकाराम आयुष्यभर समतेसाठी विद्रोह करून झगडला अंधश्रद्धेविरोधात. शेवटी त्याला त्याचा जीव द्यावा लागला तुकोबाला. आणि हा म्हणतो भिडे की तुकोबापेक्षा हा मनु श्रेष्ठ होता. आणि या मनुचा पुतळा आज देखील राजस्थानच्या न्यायालयात आहे. कॉन्स्टिट्यूशनच्या राज्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचं राज्य तिथे बहुतांश वर्ष राहिलेलं आहे. देशात काँग्रेसचं राज्य बहुतांश वर्ष राहिलेलं आहे. तरी सुद्धा न्यायालयाच्या आवारामध्ये असा अन्यायाचा, विषमतेचा पुतळा लावलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. पुढे मनुस्मृती म्हणते की शूद्रांना दासांसारखंच वागवायचं, त्यांची कधीच यातून सुटका होऊ शकत नाही, कधीच नाही, कायमस्वरूपी.
आणि ब्राह्मणांना हवं तेव्हा ते शूद्रांकडून त्यांच्याकडे असलेलं धन संपत्ती घेऊ शकतात. शूद्राला धन बाळगण्याचा अधिकार नाही. शूद्रांनी जुने कपडे घालायचे, उष्ट अन्न खायचं, त्यांनी फाटकी अंथरुणं वापरायची आणि कमी प्रतीचं सडकं धान्य वापरायचं. हा मनुस्मृतीत नियम आहे. तर ओव्हरऑल जे आहे की शूद्रांचं शोषण, बहुतांश जे लोक आहेत या समाजातले, त्यांचं शोषण करण्याचा अधिकार ब्राह्मणांना दिलेला आहे. एवढंच नव्हे तर क्षत्रियांचं आणि वैश्यांचं देखील शोषण करण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे, ते कमी प्रमाणात आहे. पुढचं जे आहे, शूद्र सामर्थ्यवान असला, तो किती ताकदीचा असला धन कमवणारा, तरी त्याला धन संचय करायचा अधिकार नाही. ते धन शेवटी ब्राह्मणाचंच. ब्राह्मण जर शूद्राची हत्या करेल तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त हे प्राण्याची हत्या जेव्हा ब्राह्मण करतो त्याचं जे प्रायश्चित्त आहे, म्हणजे पक्षी प्राणी यांची हत्या केल्यावर, ते प्रायश्चित्त ब्राह्मणाने शूद्राची हत्या केल्यावर करायचं आहे. हा मनुस्मृतीचा नियम आहे. विचार करा की हा खरंच न्यायपूर्वक आहे का? आणि आपण मनुस्मृतीचा नियम पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन नको, संविधान नको, संविधान चुकीचं आहे, आम्हाला वर्णव्यवस्था पाहिजे, याचं समर्थन करणारे जे लोक आहेत हे किती योग्य आहेत, हे किती विवेकवादी आहेत आणि न्याय्य आहेत, याचा आपण विचार करा. आणि ज्या असा विचार करतात त्यांनी देखील विचार करा. आता महिलांप्रती मनुस्मृती काय म्हणते? ही मनुस्मृती जी आहे ती लिहून घेतली आहे मनूच्या नावाने, ही मनूने लिहिलेली नाही, लक्षात घ्या. महिलांचं स्टेटस हे शूद्रांच्या स्टेटस सारखं आहे आणि त्यापेक्षा अजून थोडंसं वाईट आहे. ते कसं ते बघा. महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही शूद्रांसारखाच, शूद्र अस्पृश्यांसारखा. त्यांना धार्मिक अधिकार कुठलेच नाहीत. त्यांनी शिकायचं नाही, ज्ञान मिळवायचं नाही, ज्ञान द्यायचं नाही. आणि त्यांच्यावर जे लांछनं लावले आहेत आपली आई, बहीण, आजी, मुलगी, बायको यांच्यावर मनुस्मृतीने, ते इतके वाईट आहेत की महिलांनी, ब्राह्मण महिलांनी आणि सगळ्याच महिलांनी ही मनुस्मृती 25 डिसेंबरला दरवर्षी जाळली पाहिजे. त्या होलिकाला काय जाळता आणि त्या रावणाला काय जाळता? ती होलिका तर एक बिचारी भावावर प्रेम करणारी, समतेवर विश्वास ठेवणारी सेक्युलर अशी राजकुमारी होती. आणि तो रावण शुद्ध चारित्र्याचा, चांगल्या चारित्र्याचा एक मूलनिवासी अनार्य असुर राजा होता. त्यांचं काय दहन करता? ह्या मनुस्मृतीचं दहन करा, जी विषमता आहे, महिलांना नीच मानते. कशी नीच मानते? तर महिला या पुरुषांना दूषित करतात. हाच त्यांचा मूळ स्वभाव आहे, हे त्यांचं बेसिक इन्स्टिंक्ट आहे, पुरुषांना दूषित करणं. आणि त्या पुरुषांना कुपथावर नेणारा असा हा वर्ग आहे महिला. आई, बहीण, मुलीसोबत एका आसनावर पुरुषांनी बसू नये. आपल्या मुलीसोबत देखील तुम्ही एका सोफ्यावर किंवा कुठे खुर्च्यांवर, बाकड्यावर बसू नये. बालपणी पित्याच्या छत्रछायेत महिलांनी राहावं, यौवनावस्थेत पतीच्या छत्रछायेत राहावं आणि विधवा झाली म्हातारपणी की मुलांच्या छत्रछायेत राहावं. तिला स्वातंत्र्य कधीही देऊ नये, असं मनू महाराजांच्या या संहितेमध्ये दिलेलं आहे. आणि महिलांनी यांच्यापासून वेगळं राहायचं नाही कधीच. तशा त्या वेगळं राहिला तर त्या पतीचं कुल आणि पितृकुल याचा त्या अपमान करतील. मित्रांनो, हा नियम इतका घातक ठरलेला आहे महिलांसाठी की असंख्य महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत, असंख्य महिला जाळल्या गेल्या आहेत. आता नागपूरमध्ये एका डॉक्टरच्या जाचाने एका बाईने गळफास लावून घेतला, काल परवाच बातमी आहे बघा, आजही असेल ती बातमी. आजही या महिला मरतायत. त्या नवऱ्याचं घर सोडत नाहीत, सासर सोडत नाहीत. दिल्या घरी सुखी राहा, तिथून तुझी अंत्ययात्राच निघाली पाहिजे. हा मनूचा नियम आहे, मनुस्मृतीचा ब्राह्मणी नियम आहे. हा हिंदू लोकांचा नियम नाही, हा ब्राह्मण लोकांच्या संहितेचा नियम आहे. याला सगळे ब्राह्मण मानतात, मी असं म्हणत नाही, लक्षात घ्या. हे जातीवाचक नाहीये, हे वृत्तीवाचक आहे, वैचारिक आहे. त्यामुळे हा जो नियम आहे हा खूप महत्वाचा आहे. पुढचा नियम बघा. पती कितीही दुराचारी असला, त्याने दुसऱ्या स्त्रीसोबत जरी संबंध केले तरी त्याला देव मानायचं आणि त्याची सेवा करायची, असं मनू सांगतो. आणि पतीची सेवा करण्यातच महिलेचा स्वर्ग आहे. ती डिवोर्स घेऊ शकत नाही, लक्षात घ्या. हे मुस्लिमांच्या डिवोर्स सिस्टीमवर का एवढे टपतात, लक्षात घ्या तुम्ही. हे याच्यासाठीच की यांच्याकडे डिवोर्स सिस्टम नाहीये, त्यामुळे ते त्यांच्या डिवोर्स सिस्टीमला, त्यांची डिवोर्स सिस्टीम ती काय पूर्ण आयडियल आहे असं मी म्हणत नाही, पण कमीत कमी आहे त्यांच्याकडे डिवोर्स म्हणण्याची सिस्टीम. इथे महिलांना ते स्वातंत्र्य नाही. पुरुष मात्र त्या महिलेला सोडू शकतो, तो इतर महिलांशी लफडे करू शकतो, तो काहीही करू शकतो, पण त्या महिलेला सोडायचा धर्मशास्त्रानुसार, ब्राह्मण धर्मशास्त्रासुद्धा नुसार अधिकार नाही. ती विधवा झाली,
तर तिने दुसऱ्यासोबत संबंध करायचे नाहीत, दुसरा पती करायचा नाही. तिने स्वतःचं शरीर क्षीण करून घ्यायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे खाण्याचे मार्ग मनुश्रुतीने सांगितले आहेत. क्षीण करून घ्यायचं. मित्रांनो, केशवपन, महिलांचे हे जे पांढऱ्या कपड्यांमध्ये राहणं आणि सती जाणं, किंवा जो जौहार नावाचा जो प्रकार आहे की नवरा मारला गेला की तिने स्वतःला जाळून घ्यायचं, हे या धर्मशास्त्रानुसारच आहे की तू आता विधवा झाली आहेस, तुझा नवरा मेला आहे, आता तुला जगून काही उपयोग नाही आहे, तू दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात जाऊ शकत नाही, त्यापेक्षा तू तुझं जीवन संपव. मग तू सती जा किंवा जवार हो, किंवा पुढे थोडा माइल्ड मार्ग आला की केशवपन करून त्यांनी इतरांचं तोंड बघायचं नाही, स्वयंपाकघरात जायचं नाही, मंदिरात धार्मिक विधीत जायचं नाही. हे महिलांवर जे लादलं गेलं हे ब्राह्मणी मार्गामध्ये या मनूच्या आचारसंहितेमध्ये दिलेलं आहे. मुलीला वर निवडण्याचा अधिकार कुठल्या? फक्त आपल्या वर्णामध्ये आहे किंवा आपल्यापेक्षा वरच्या वर्णामध्ये आहे, आपल्यापेक्षा खालच्या वर्णामध्ये नाही. अजून एक लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आता जे लव जिहाद जे चाललेलं आहे यांचा, हे या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार आहे. म्हणजे हिंदू मुलींनी कुठल्याही दुसऱ्या जातीमध्ये, दुसऱ्या पंथामध्ये वर निवडायचे नाहीत. यांचा त्यामध्ये खूप आत त्यांना अपमानित वाटतं, यांना मनूचा कायदा मोडल्यासारखं वाटतं, धर्मशास्त्राच्या विरोधात केल्यासारखं ते वाटतं. म्हणून तो मनुस्मृतीचा कायदा ते प्रत्यक्ष या संविधानाच्या देशामध्ये, लोकशाहीच्या देशामध्ये आणू पाहत आहेत. ते सक्सेसफुल होणार नाहीत. हे 21वे शतक आहे, हे ते विसरतात. पण त्यानिमित्ताने त्यांना इलेक्शन्समध्ये फायदा होईल. लोक हिंदू आणि लव जिहाद या नावाने मतदान करतात. हे मी स्वतः 2014च्या लोकसभा इलेक्शनमध्ये अनुभवलेलं आहे. लव जिहादचा मुद्दा चालतो. हे जे भक्त लोक असतात, सर्वसाधारण जो माहिती नसलेला हिंदू असतो, विशेषतः शूद्र जमातीतला, याला हे कळत नाही. त्याला वाटतं खरंच आपल्या मुलींचा जीव धोक्यात आहे आणि मुसलमान आपल्या मुलींवरच टपले आहेत, त्यामुळे आपण आता भाजपलाच मतदान करू, ह्यात ते ओढले जातात. मित्रांनो, स्त्रीचं कर्तव्य आहे पतीची सेवा करायची आणि प्रजनन करायचं, मुलांना जन्माला घालायचं. आणि अशा अनेक असंख्य नियम मनुस्मृतीमध्ये आहेत की ज्याने फक्त ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि इतर हे कनिष्ठ आहेत. तर मित्रांनो, मग अनेकांना प्रश्न पडेल की ही इतकी विषमतावादी मनुस्मृती जर आहे, तर ही एवढे वर्ष टिकलीच कशी? इतके शतक, म्हणजे जवळजवळ ही 2,500-3,000 हजार वर्षापासून अस्तित्वात आहे. तर याला काही कारणं आहेत मित्रांनो. एक म्हणजे यात खूप मोठं राजकारण हे लोक करतात, जे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. यांची जी संस्कृती आहे, याच्यावर मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती नावाचं साळुंक्यांचं पुस्तक आहे, जरूर वाचा. सरांचं यूट्यूबवर व्याख्यान देखील आहे. यांनी काही नियम घालून दिलेत. यातला पहिला नियम जो आहे तो असा की परधर्म भयावह, स्वधर्मे मरणम श्रेष्ठ, असा एक नियम करून दिला. परक्या धर्मात जाऊ नका, स्वधर्मात मेलं तरी चालेल. दुसरा नियम त्यांनी केला होता की समुद्र ओलांडून जाऊ नका, म्हणजे पलीकडे इकडे तिकडे जाऊन चांगलं काही शिकून येऊ नका, इथंच थांबा आणि याच नियमात राहा. तिसरं जे महत्वाचं आहे मित्रांनो, ब्राह्मण संख्येने कमी होते. ज्यांनी नियमावली केली ते 3%, 4% फक्त आहेत. पण त्यांनी हाताशी क्षत्रिय आणि वैश्य धरलेत, ते जवळजवळ 10-12% आहेत. आणि या क्षत्रियांना त्यांनी धर्मरक्षक बनवलं. त्यांना क्षत्रिय स्टेटस, खरं म्हणजे त्यांना आधी आपल्या पंथात घेतलं, त्यांचं शुद्धीकरण केलं, वेगवेगळे विधी केले. त्यांना सांगितलं तुम्ही रामाचे वंशज आहात, तुम्हाला धर्मरक्षणाचा रोल आहे, तुम्ही प्रसंगी जीव द्यायचा, पण तुम्ही मंदिरांचं, धर्माचं आणि ब्राह्मणांचं रक्षण करायचं. मंदिरांना आणि ब्राह्मणांना दान द्या, यज्ञ करा, सगळं आमच्याकडून शिका. तर या क्षत्रियांच्या ताकदीवर हा नियम इतरांवर लादला गेला आणि तो आज देखील तसाच लादला जातोय. तर क्षत्रिय आणि वैश्यांना देखील शूद्रांच्या शोषणातून फायदा होतो, आज देखील होतो. त्यामुळे हे टिकवण्यास खूप मदत झालेली आहे. पुढचं जे आहे की ब्राह्मणी ग्रंथ जे लिहिले गेले, मनुस्मृती वगैरे सगळे संस्कृतमध्ये लिहिले गेले. इवन वेद सुद्धा जे सुरुवातीला मौखिक होते, प्राकृतमध्ये बोलले जात, हे सुद्धा संस्कृतमध्ये नंतर लिहिले गेले. आणि आपल्याला सांगितलं गेलं की ही देवांची भाषा आहे आणि सगळ्यात जुनी भाषा आहे, सगळ्या भाषांची जननी आहे. हे साप खोटं आहे, हे प्रूव्ह झालेलं आहे आता. तर हे संस्कृत आणि फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय जे वरचा जो क्लास आहे, राजे रजवाडे आणि ब्राह्मण, यांनाच फक्त ती वाचण्याची, ऐकण्याची मुभा आहे. म्हणजे खालच्यांना ते कळणारच नाही की यात नेमकं काय गौडबंग आलाय, काय षड्यंत्र आहे. आता लोक संस्कृत वाचायला लागलेत, बाबासाहेबांनी वाचली, साळुंक्यांनी वाचली आणि सगळेच आता संस्कृत वाचायला लागलेत. त्यामुळे यात नेमका काय अर्थ लपलेला आहे, हे षड्यंत्र काय, हे आता बाहेर यायला लागले.
तर या सिक्रेसी ठेवल्यामुळे देखील हे सगळं टिकून राहिलं. आणि पुढचं म्हणजे राजकारण. कुठलीही राजकीय यंत्रणा आली, मग ते बुद्धिस्ट असोत, त्यानंतरचे ब्राह्मणी मार्गावर चालणारे राजे असोत, पुष्यमित्र शुंगाच्या षडयंत्रानंतर, मग त्या ब्राह्मणी व्यवस्थेनंतर मोगल आले, मोगलानंतर ब्रिटिश आले, या कुठल्याही व्यवस्थेत ब्राह्मणी व्यवस्था टिकून राहिली. या लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेला फारसा शह दिला नाही. लोक जे शूद्र आणि अस्पृश्य होते ते कन्वर्ट झाले, मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन झाले, मुस्लिम झाले, सिख झाले, पण ब्राह्मणांची जी ओरिजिनल संहिता आहे ती ओव्हरऑल टिकून राहिली. त्यामुळे त्यांचं फावलं आणि म्हणून ही व्यवस्था टिकून राहिली. तर यात एक राजकारण देखील होतं. म्हणजे छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांच्या राज्यात देखील ब्राह्मणांचं वर्चस्व राहिलं. यासारख्या सेक्युलर राजांच्या छत्राखाली सुद्धा हे लोक टिकून राहिले, जगून राहिले. आणि मग जशी यांची ताकद गेली, शिवरायांची ताकद गेली, तशी पुन्हा पेशवाई आली. त्यांनी परत मनुस्मृतीचं राज्य आणलं आणि हे सगळं पुन्हा लागू केलं. आणि आज कॉन्स्टिट्यूशन जरी असली तरी विचार करा, आज न्यायालय बघा, युनिव्हर्सिटीज बघा, मीडिया बघा, तुम्ही प्रत्येक क्षेत्र बघा, बँका बघा, आर्थिक क्षेत्र बघा, यात कुठेही या शूद्र बहुजन यांना यात रिस्पेक्ट नाही. कुठल्याही तुम्ही पोलीस स्टेशनला जा किंवा कुठल्या ऑफिसला जा, तुमच्या जातीवरून तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. न्यायालय तुमच्या जातीवरून बेल द्यायची की नाही, न्यायालयात जे वर्षानुवर्षापासून सडतायत त्या लोकांची जात बघा तुम्ही. आणि जे बाहेर पळून जातात गफले करून त्यांची जात बघा. आणि जे अडकवले जातात, जेलमध्ये सडतात, ज्यांचे फास्ट कोर्टमध्ये ट्रायल घेऊन त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, हा जो भेदभाव चाललेला आहे आज देखील यात मनुस्मृती कुठे न कुठे काम करते. कुठेही SC STचे जे सीट्स असतात आरक्षण, या सीट्स सोडून इतर ओपनच्या सीटवर कुठेही आदिवासी, दलित, मुस्लिम या लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही, तिकीट देखील मिळत नाही. ते लढले तरी त्यांना निवडून आणलं जात नाही. म्हणजे लोकांच्या मनामध्येच ही जात, हा वर्ण, हे धर्म, ब्राह्मणी मार्ग हा ठासून सांगितलेला आहे. एखाद्या शहराचा आमदार हा अप्पर कास्टचा चालतो, परंतु दलित, आदिवासी चालत नाही. त्याला रिझर्वेशन असेल तरच त्यातून ते निवडले जातात. तर ही मनुस्मृती आज देखील काम करते. आज देखील महिलांचे हाल चाललेले आहेत. या मनुस्मृतीचा अंत झाला पाहिजे. लोकांना वाटतं की हे कशाला गडे हुए मुर्दे उखडायचे, परंतु लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हे पुन्हा पुन्हा हे मनुस्मृती इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतील. आपण पुन्हा पुन्हा क्रांतीचा प्रयत्न करू, हे पुन्हा पुन्हा प्रतिक्रांतीचा प्रयत्न करतील.